नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी स्कॉलरशिपमधला इंग्रजी विषयाचा जो 14वा युनिट आहे मॉडल ऑक्झिलरीज तो घेणार आहोत. आता मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे नेमकं काय? ओके, वी नो दॅट द हेल्पिंग वर्ब्स इन इंग्लिश. ओके, जसं आपण इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब्स वापरतो लाईक ॲम, इज, आर, वॉज, वेअर. ओके, जी टू बीची वर्तमानकाळी भूतकाळी रूप आपण कन्सिडर करतो. देन डू, डज, डिड. ओके, लाईक दॅट सम अदर मॉडल्स आर देअर इन इंग्लिश. ओके, आणखी काही मॉडल्स आहेत. सो सी दोज मॉडल्स. तर ते मॉडल्स पहा. द फर्स्ट इज कॅन. ओके, आता कॅन कशासाठी असतं? कॅन इज फॉर कॅपॅसिटी, कॅपॅबिलिटी म्हणतो आपण ज्याला. ओके, म्हणजे क्षमता दाखवायची आपल्याला. आय कॅन सिंग, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. आय कॅन डू दिस. ओके, मी हे करू शकतो. आय एम एबल टू डू दिस, म्हणजे ॲबिलिटी थोडक्यात ही काय असते तर तुमच्यामध्ये असणारी ॲबिलिटी शो करण्याचं काम कॅन करतं. किंवा परमिशनसाठी सुद्धा आपण कॅन यूज करत असतो. ओके, तर या ठिकाणी हे कॅन. देन शुड. शुड इज फॉर ॲडवाईस. यू शुड डू दिस, तू हे करावं. ओके, हा एक सल्ला असतो. ओके, यू शुड फॉलो दिस टाइम टेबल टू गेट बेटर सक्सेस. ओके, तुला चांगलं जर यश मिळवायचं असेल तर हे टाइम टेबल फॉलो कर, सजेशन असतं. आता कुड हे काय असतं? जसं कॅन असतं प्रेझेंट ॲबिलिटी, तशी पास्ट ॲबिलिटीसाठी कुड वापरलं जातं किंवा कुड हे परमिशनसाठी सुद्धा वापरलं जातं. ठीक आहे. देन मे ही काय असते? एक रिक्वेस्ट असते. तर पहा, आपण कॅन सुद्धा आपण रिक्वेस्ट परमिशनसाठी वापरलं होतं आणि मे सुद्धा परमिशनसाठी वापरतो. कुडसुद्धा परमिशनसाठी वापरतो आपण. पण सगळ्यात जास्त पोलाईट रिक्वेस्ट जर असेल तर ती मेची. मे आय कम इन. ओके, म्हणजे मी कृपया आत येऊ शकतो का, हे जास्त पोलाईट होतं. ठीक आहे. ऑट टू हे कशासाठी असतं? ऑब्लिगेशन्स, तुमची कर्तव्य. यू वॉट टू केअर युअर पेरेंट्स, तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घेतलीच पाहिजे, म्हणजे तुमचं कर्तव्य शो करत असतं. मस्ट फॉर कंपल्शन. मस्ट कशासाठी असतं तर ते कंपल्शन असतं. म्हणजे काय? यू मस्ट कम, म्हणजे फोर्स टू डू दिस, तुला हे करावंच लागतंय, म्हणजे एक प्रकारे फोर्स असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. देन माईट. माईट हे काय आहे तर जसं मे जसं आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची श्युअरिटी. ओके, मीन्स मे जसं आपण रिक्वेस्टसाठी वापरतो ना परमिशनसाठी, तसं आपण मे हे एखादी गोष्ट घडण्याची संभाव्यता ह्याच्यासाठी त्यासाठी सुद्धा वापरलं जातं. आणि माईटसुद्धा वापरलं जातं. पण मेची जी संभाव्यता ते असते ती कशी असते? जरा स्ट्रॉंग असते. मेची संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी स्ट्रॉंग असते, तशी माईटची तेवढी नसते. माईटची थोडी प्रोबॅबिलिटी कमी. म्हणजे एखाद्या गोष्टीची शक्यता कमी जास्त, तर मे जर वापरलं तर त्याची जास्त शक्यता सांगितली जाते. माईट असेल तर त्याची शक्यता कशी कमी असते. ठीक आहे. देन विल. वी नो दॅट व्हॉट इज द यूज ऑफ विल. वी यूज विल इन फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचरमध्ये आपण काय करत असतो? विल वापरत असतो. आता सगळं तसं तर आपण त्याच्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये शाल विल वापरतच असतो. ठीक आहे. सपोज आता विल हे जे असतं, विल हे कशासाठी वापरलं जातं तर एक तर आपल्या मनातला एखादा संकल्प किंवा निश्चय त्यासाठी सुद्धा आपण वापरत असतो. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट मला करायची, दृढ संकल्प आहे एखाद्या गोष्टीचा, तर त्यावेळेस सुद्धा विल वापरलं जातं. आय विल विन द रेस, म्हणजे मी आता हे जिंकणारच आहे, अशा पद्धतीचं ज्यावेळेस दृढ निश्चय असतो त्यावेळेस सुद्धा आपण वापरत असतो. आणि सिम्पली तर आपण तो हेल्पिंग वर्ब म्हणून तो वापरतच असतो. ठीक आहे. देन पुढचं आहे उड. म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्याची इच्छा किंवा अपेक्षा ज्यावेळेस आपल्याला शो करायची असते उडमध्ये. ओके, त्यावेळेस आपण वापरत असतो. जसं किंवा आपण एखादी अपेक्षा धरतो, इच्छा धरतो काय की आय वेअर अ बर्ड, म्हणजे मला असं वाटतं की मी जर पक्षी झालो तर. ओके, म्हणजे आपण इथं काय करत असतो? आपला निश्चय काय म्हणू आपण त्याला, इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी वूड वापरत असतो. त्याच पद्धतीनं वूड हे विलचं पास्ट अशा पद्धतीनं सुद्धा वापरलं जातं. जसं शालचं शूड वापरलं जातं ना पास्ट हे, तसं या ठिकाणी विलचं वूड. जसं आपण डायरेक्ट इनडायरेक्ट ज्यावेळेस समजून घेऊ तर त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये विलचा आपण चेंज काय करत असतो? वूड करत असतो. तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी थोडंसं समजून घ्यायचं. देन शाल. जसं विल तसं शाल वापरलं जातं. ओके, आणि शालचं आपल्याला माहिती आहे, शाल आपण वापरतो कुठं? फर्स्ट पर्सन, फर्स्ट पर्सनला आपण सिंग्युलर प्लुरलला दोन्हीकडे शाल वापरतो. ठीक आहे. आणि आपण खालीसुद्धा वापरू शकतो. ओके, आपण खालीसुद्धा वापरू शकतो, म्हणजे शाल हा खालीसुद्धा वापरला जाऊ शकतो. पण त्यावेळेस ते कंपल्शन झाल्यासारखं जास्त. म्हणजे कसं? ही शाल डू दिस, म्हणजे त्याने हे करावंच लागेल. म्हणजे तिथं थोडंसं कंपल्शन अशा पद्धतीनं सुद्धा शाल वापरलं जातं. असं नाही की शाल हे वापरायचं नाही, वापरलं जाऊ शकतं. ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट. आता आपण जसं
कॅन, कुड, मे, माईट, मस्ट वगैरे बघितलं तर त्याचे निगेटिव्ह फॉर्मसुद्धा आहेत. कॅनचा कांट पहा कसा घेतला आहे. ओके, म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी टी करून नॉट घेतले, ते कॅनॉट म्हणजेच कांट असतं. तसंच कुड नॉट म्हणजेच कुडंट, मस्टंट, डोंट, हॅव टू, ओके, किंवा शुडंट, वुडंट, शांट, ओंट. हे दोन लक्षात घ्या की शालचं शालंट न होता शांट होते. ओके, आपल्याला एनटील जोडायची सवय लागलेली असते आपण ॲज इट इज. आणि विलचं ओंट होते. टू आर डिफरंट. ओके, देन कम टू द नेक्स्ट. मॉडल ऑक्झिलरीज, अभिवृत्तीदर्शक क्रियापदे. चूज अ सुटेबल मॉडल ऑक्झिलरी शोईंग ॲबिलिटी इन द फॉलोइंग सेंटेन्स. ॲबिलिटी शो करण्यासाठी कुठलं मॉडेल तुम्ही यूज कराल. सी डॅश डॅश डू डिफिकल्ट सम इन हर हेड. ओके, सी डॅश डॅश डू डिफिकल्ट सम इन हर हेड म्हणजे ती तिच्या डोक्यातच काही गणितं सोडवते. आपल्या मनातल्या मनात आपण सोडवतो ना तसं. म्हणजे तिच्याकडं त्या गोष्टीची ॲबिलिटी आहे. ॲबिलिटी म्हणजे काय सांगितलं आत्ताच मी, कॅन. ओके, म्हणजे ती सोडवू शकते, तिच्याकडे ती ॲबिलिटी आहे. शी इज एबल टू सॉल्व. अशा पद्धतीनं आपण वापरत असतो. नेक्स्ट, चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग नेसेसिटी. आता पहा, नेसेसिटी म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची गरज अशा पद्धतीनं आपण दाखवायचं ते. ठीक आहे, मग बघायचं काय म्हणतंय. आवश्यकता दर्शवणारे योग्य वाक्य निवडा. आवश्यकता कुठल्या गोष्टीची आहे असं वाक्य आपल्याला निवडायचं आहे. आय शॅल गो टू द मार्केट. ओके, जाईल. चिल्ड्रन मस्ट ओबे देअर एल्डर्स. चिल्ड्रन्सनी त्यांच्या आईवडिलांचं ऐकलंच पाहिजे, गरज आहे. ओके, दिस इज नेसेसिटी. हेच तर नेसेसिटी दाखवतं आहे. रमेश कॅन राईट उर्दू, ती ॲबिलिटी शो करते. आणि ही मे अराईव्ह एनी टाईम नाऊ म्हणजे पॉसिबिलिटी आहे. पहा, तो येण्याची शक्यता आता कधीही घडू शकते. ठीक आहे, सो सेकंड इज फॉर नेसेसिटी. नेक्स्ट आहे पहा, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट मॉडल. ओके, करेक्ट मॉडल तुम्हाला यूज करायचं आहे. डॅश डॅश आय गो टू द एक्झिबिशन विथ माय फ्रेंड्स. आता बघा, या ठिकाणी आपण काय करतो आहे, तुम्हाला डॅश डॅश आय गो टू द एक्झिबिशन विथ माय फ्रेंड्स म्हणजे तुम्हाला एकतर हा या ठिकाणी क्वेश्चन बनवायचा आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जायची परवानगी मागायची तुमच्या मित्राबरोबर. मग मित्राबरोबर जाऊ का असं म्हणायचं म्हटल्यावर परवानगी जेवढी पोलाईट तेवढं आपल्याला त्याचा ॲन्सर पॉझिटिव्ह मिळणार आहे. म्हणून आपण जास्त पोलाईट परमिशन तिथं घेणार आहोत. आणि द मोस्ट आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट किंवा जास्त जर पोलाईटनेस असेल कुठल्या परवानगीमध्ये, द सेंटेन्स स्टार्ट विथ मी. ओके, मे या शब्दानं जे पण सेंटेन्स स्टार्ट होईल त्याच्यामध्ये पोलाइटली किंवा त्याच्यात परमिशन जास्त कन्सिडर करायचं, म्हणजे जास्त पोलाइटनेस त्याच्यामध्ये असतो. म्हणून मे, दिस ऑप्शन इज करेक्ट वन. ओके, म्हणजेच त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, मे. नेक्स्ट, मॉडल ऑक्झिलरीज फॉर परमिशन. परमिशनसाठी आपण काय वापरतो, मे. सो व्हॉट इज फॉर नेसेसिटी, जर परमिशनसाठी मे वापरतो, मे आय कम इन, परमिशनसाठी वापरतो. तसंच नेसेसिटीसाठी काय वापरायचं आपल्याला, तर नेसेसिटीसाठी आपल्याला दोन पर्याय निवडायचे. तर पहिला त्यांना सांगितलं आहे मस्ट, जो आपण आत्ता मगाशी एक एक्झाम्पल बघितलं होतं, यू मस्ट फॉलो युअर पेरेंट्स किंवा यू मस्ट ओबे युअर पेरेंट्स, तुम्ही तुमच्या आईवडिलांची आज्ञा पाळलीच पाहिजे. ओके, अशा पद्धतीनं. आणि पुढचं आहे शुड, म्हणजे तो सुद्धा सजेशनच असतं ना तुम्हाला, म्हणजे तुम्हाला तिथं सुद्धा तुम्हाला काय सांगितलं जातं की अरे तुम्हाला गरज आहे, हे गोष्टीची गरज आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला तिथं दिलेलं असतं. म्हणून मस्ट आणि शुड हे दोन ऑप्शन्स तुमचे ॲक्युरेट बसतील. ओके, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. रीड द सेंटेन्सेस अँड चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ज व्हॉट द एक्सप्रेशन्स इंडिकेट्स. त्याच्यातून काय एक्सप्रेशन शो केलेत. ही माईट हॅव स्पोकन इट डेलिव्हरेटली. ही माईट हॅव स्पोकन इट डेलिव्हरेटली. काय म्हणते बघा वाक्य. ओके, ही माईट हॅव स्पोकन डेलिव्हरेटली म्हणजे काय पहा, तर या ठिकाणी तुम्हाला माईट वापरलं आहे. मॉडेल कुठलं वापरलं आहे या ठिकाणी, माईट. आणि माईट आपण कशासाठी वापरत असतो, तर माईट हे पॉसिबिलिटीसाठी. मे आणि माईट दोन्हीही कशासाठी आहेत, पॉसिबिलिटीसाठी. पण याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की स्ट्रॉंग पॉसिबिलिटी जर असेल तर ते मे असतं, आणि थोडीशी वीक म्हणजे त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर माईट. पण या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, पॉसिबिलिटी दिलं आहे ना ऑप्शनमध्ये. बस आपल्याला तेवढंच पाहिजे की आपल्याला पॉसिबिलिटी दिलं आहे का, मग ती स्ट्रॉंग असो किंवा कमी असो. मग या ठिकाणी आपण पॉसिबिलिटी हा वर्ड क्लिअर करूयात. देन कम टू द नेक्स्ट. दे कुड सिट फॉर सिंगिंग भजन फॉर आवर्स टुगेदर. पहा, ते बसू शकायचे कशासाठी, सिंगिंग भजन्स फॉर आवर्स टुगेदर म्हणजे जर भजन करायला बसले ना ते किती वेळ बसू शकायचे. म्हणजे या ठिकाणी काय त्यांच्यामध्ये असायची, ती ॲबिलिटी असायची. ओके, दिस इज पास्ट ॲबिलिटी.
ते बसू शकायचे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आमचे आजोबा काका खूप वेळ भजन करायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी एवढा वेळ बसण्याची. आता आपण नाही बसू शकत हे सांगायचं सपोज आपल्याला. ठीक आहे. ओके, कम टू द नेक्स्ट. थर्ड क्वेश्चन, मे आय नो हू इज स्पीकिंग. ओके, आता या ठिकाणी मे आपण वापरू शकतो कशासाठी. आपण आत्ताच बघितलं की मे आपण वापरू शकतो पॉसिबिलिटीसाठी, मी आणि माईट. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी मे परमिशनसाठी सुद्धा वापरू शकतो आपण. ओके, पण या ठिकाणी वाक्य काय बोलतंय त्याच्यावर आपल्याला काय करायचं, त्याचा यूज लक्षात घ्यायचा. काय म्हणते, मे आय नो हू इज स्पीकिंग, म्हणजे मी ओळखू शकतो का. म्हणजे मी थोडक्यात काय करतो इथं, रिक्वेस्ट करतोय ना. ओके, म्हणजे मी काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. तर त्यामुळं आपल्याला या ठिकाणी जो तुमचा थर्ड सांगतोय क्वेश्चन, मे आय नो हू इज स्पीकिंग, तर या ठिकाणी मी ओळखू शकतो का कोण बोलत आहे. म्हणजे मी रिक्वेस्ट करतोय पुढच्याला की मी ओळखू का. ओके, अशा पद्धतीनं. नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 2 काय म्हणतोय पहा. क्वेश्चन 2 सेज दॅट चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरीज अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. ओके, काय म्हणतोय क्वेश्चन पहा, की तुम्हाला मॉडेल निवडायचं आहे फक्त खालीलपैकी कोणतं तुम्ही तिथे यूज करणार. यू डॅश कम टू माय हाऊस इफ यू नीड एनी हेल्प. आता बघा, तू माझ्या घरी येऊ शकतोच म्हणावं लागेल ना. जर तुला काही गरज पडली तर तू माझ्या घरी काय करू शकतो, येऊ शकतो. म्हणजे तुझ्याकडं आम्ही आता या ठिकाणी आता तुम्हाला ॲबिलिटी नाही तर तुम्हाला आता परमिशन देताय तुम्ही त्याला. ठीक आहे, तू येऊ शकतो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॅन यूज करावं लागेल. ठीक आहे. कम टू द नेक्स्ट क्वेश्चन 2. ही डॅश बॅलन्स हिज डाएट ऑर ही विल बी फॅट. आता बघा, त्यानं काय करावं लागेल, त्याचं जे डाएट आहे ते बॅलन्स करावं लागेल, नाहीतर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. काय परिणाम दिसून येणार आहे त्याचा, की तो कसा होणार आहे, फॅट होणार आहे. म्हणजे आता त्याला ते करावंच लागणार आहे, म्हणजे कंपल्शन आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी मस्ट वापरावं लागेल. ही मस्ट बॅलन्स हिज डाएट ऑर ही विल बी फॅट. त्याला आता डाएट फॉलो करावंच लागेल, नाहीतर तो फॅट होईल. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो पहा. क्वेश्चन 3, वी डॅश टेक केअर ऑफ आवर पेरेंट्स इन देअर ओल्ड एज. आपल्याला आता इथं कर्तव्य पाळावं लागेल आणि कर्तव्यासाठी आपण काय वापरत असतो, ऑट टू. ओके, वी ऑट टू टेक केअर ऑफ आवर पॅरेंट्स इन देअर ओल्ड एज. त्यांच्या म्हातारपणात किंवा त्यांच्या उतरत्या वयात आपण त्यांची काळजी घेतलीच पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. सो वी हॅव टू यूज ऑट टू. नेक्स्ट पहा काय, दीपा इज डुईंग वेल. ओके, ती छान पद्धतीने करते. शी डॅश विन द गोल्ड मेडल वन डे. ती 100% एक दिवस काय करेल, गोल्ड मेडल मिळवेल. ओके, मग आता या ठिकाणी बघा, आपल्याला ही काय आहे, पॉसिबिलिटी आहे. ओके, आता पॉसिबिलिटीसाठी माईट तर 100% वापरणार आपण. आपल्याला 2 पर्याय निवडायचे. ओके, पण तिच्याकडे ती कॅपॅसिटी आहे असा पण अर्थ काढता येतो, म्हणून तिथं कॅन सुद्धा वापरता येतं. ओके, सो व्हॉट कॅन बी द आन्सर, दीपा इज डुईंग वेल, शी माईट विन द गोल्ड मेडल. ती गोल्ड मेडल जिंकू शकते. अँड शी कॅन विन द गोल्ड मेडल. ती गोल्ड मेडल जिंकू शकते. म्हणजे जिंकण्याची शक्यता आहे आणि जिंकू शकते, असे 2 आहे. कारण मस्त तर येणार नाही तिथं. ओके, आणि हॅज टू तर येणारच नाही. ठीक आहे, सो ऑप्शन 2 अँड ऑप्शन 3 आर द करेक्ट ऑप्शन्स. देन क्वेश्चन 5, वी डॅश कम्पेअर आवर सेल्फ्स विथ आवर सेल्फ्स ओनली. ओके, वी, आता बघा काय म्हणतंय वाक्य, आधी लक्षात घ्या, की वी डॅश कम्पेअर आवर सेल्फ. आपण काय करावं, आपण स्वतःबरोबर कम्पेअर करावं. विथ आवर सेल्फ्स ओनली, आपण आपल्या स्वतःबरोबर स्वतःलाच काय करावं, कम्पेअर करावे. हे असे करावे, तसे करावे असं जर असेल ना, तर आपण एक्झाम हॉलमध्ये असतं बा, यू शूड फॉलो द ॲडवाईस किंवा यू शूड डू धिस, यू शूड पुट दिस अवे किंवा काय असेल ते शूडनं तुम्हाला काय केलेलं असतात, तिथं सूचना दिलेल्या असतात. तसं तुम्ही काय करावं, स्वतःला स्वतःशीच तुलना करावी. म्हणून या ठिकाणी शूड बसेल, कॅन तर येणार नाही. यू कॅन कम्पेअर युअर सेल्फ विथ आवर सेल्फ. ओके, नो. तो या ठिकाणी काय यायला पाहिजे, शूड यायला पाहिजे. देअर आर क्लाउड्स इन द स्काय, इट डॅश रेन टुडे. आता बघा, पावसाचे ढग आभाळामध्ये साचलेत. ठीक आहे, मग पाऊस येण्याची काय आहे, शक्यता. ओके, मग इट माईट रेन टुडे म्हणजे काय, आज काय पडू शकतो, पाऊस पडू शकतो. अशा पद्धतीनं तुम्हाला ते यूज करावं लागेल. नेक्स्ट काय आहे पहा, डॅश आय यूज युअर मोबाईल फॉर अ मिनिट. आता बघा, या ठिकाणी काय, तुम्हाला काय म्हणायचं आहे आधी ते क्लिअर करा, की डॅश आय यूज युअर मोबाईल फॉर अ मिनिट.
म्हणजे तुमचा मोबाईल मला पाहिजे आणि त्यावेळेस मी काय वापरणार, तो या ठिकाणी परमिशन आहे म्हणून काय, कॅन आय यूज युअर मोबाईल फॉर अ मिनिट, मी तुमचा मोबाईल काही मिनिटांसाठी वापरू का, असं आपल्याला तो क्वेश्चन सांगतो. ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. रिप्लेस द अंडरलाईन पार्ट्स चूजिंग द प्रॉपर मॉडल. आता तुम्हाला प्रॉपर मॉडेल त्या ठिकाणी काय करायचं आहे, वापरायचं आहे. ओके. द फर्स्ट इज इट इज गुड फॉर यू टू ईट होममेड फूड. आता पहा, म्हणजे काय, हे तुझ्यासाठी चांगलं आहे, तू काय करावं, घरचंच खावं. आता बघा, करावे हे वगैरे असेल तर शुड. ओके, मीन्स यू शुड ईट होममेड फूड. तू बाकी काही करू नये, तू यू शुड ईट होममेड फूड, तू फक्त घरचंच खावं, असा एक सल्ला आहे, ते सजेशन आहे. इज इट ऑल राईट इफ आय ओपन द डोअर. पहा काय म्हणते की हे योग्य आहे का जर मी दरवाजा उघडला तर. इट मीन्स दॅट तुम्हाला आता काय करायचं आहे, परवानगी घ्यायची आहे त्याची. ओके, मीन्स या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, मे आय ओपन द डोअर. ओके, मे आय ओपन द डोअर असं क्वेश्चन तयार करावं लागेल, म्हणजे मे न तुम्हाला जास्त पोलाइटनेस येईल. इट इज नेसेसरी फॉर यू टू ओबे द लॉज. तुला खूप गरजेचं आहे, सगळे नियम तू पाळलेच पाहिजेत. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 2 ऑप्शन निवडायचे. ओके, म्हणजे आता तुम्हाला नियम पाळावे लागतील किंवा पाळावेच लागतील अशा पद्धतीचं आहे. तुम्ही तर संभाव्यता तर वापरता येणार नाही आपल्याला. ओके, शालपण येणार नाही इथं. मग या ठिकाणी तुम्हाला राहतात ऑप्शन मस्ट, तुला पाळावेच लागतील किंवा तू पाळावेत, अशा पद्धतीनं 2 ऑप्शन्स तुमच्या इथं बसून जातील. इन चाइल्डहूड ही सेड प्रेयर्स इन द इव्हिनिंग. तो लहान असताना काय करायचा, प्रेयर म्हणायचा, प्रार्थना म्हणायचा इव्हिनिंगला. ओके, मग आता या ठिकाणी काय वापरावं लागेल बघा. आता ही सिच्युएशन कधीचे हे लक्षात घ्या, लहानपणीचे, म्हणजे तो लहान असताना ना तो असं असं करायचा. ओके, मीन्स ही यूज टू से प्रेयर्स इन द इव्हिनिंग्स. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तर यूज टू, म्हणजे एखादी गोष्ट आपण आधी म्हणजे डिस्कंटिन्यू झाली. ओके, आता नाही म्हणत आहे, पण तू लहान होतास ना, आपली आजी सांगत असते, तू लहान होतास ना त्यावेळेस तू असा करायचास. ओके, अशा वेळेस आपल्याला काय वापरावं लागतं, यूज टू. ओके, सो म्हणजे एखादी गोष्ट आपण आधी करत होतो, आता ती करत नाही आहेत, अशा वेळेस आपल्याला काय वापरता येतं, यूज टू. देन इट इज नेसेसरी फॉर यू टू टेक अ ब्रेक फ्रॉम युअर जॉब. बघा, आता गरज आहे, कशाची गरज आहे, तू आता थोडासा ब्रेक घेतला पाहिजेस. कशापासून, तुझ्या कामापासून. तू खूप थकलेला दिसतोयस, तुझ्यात बदल झालेला आहे, तर तू थोडा काय कर, ब्रेक घे, अशा पद्धतीचं. सो नीड टू या ठिकाणी काय वापरावं लागेल आपल्याला, नीड, म्हणजे काय, तुला आता कामापासून थोडासा ब्रेक घेण्याची गरज आहे. ओके, सो नीड इज द करेक्ट वन, नेसेसरी. देन कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच शो परमिशन दाखवणारे तुम्हाला पर्याय शोधायचे. ठीक आहे. सो स्टुडंट डॅश आय कम इन, तर आपण लगेच सांगू शकतो मे आय कम इन, तर पुढून उत्तर येईल यास कम इन. ओके, लेट्स कम टू द लास्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड. ओके, तुम्हाला करेक्ट पर्याय शोधायचा आहे. इट इज नॉट डिझायरेबल फॉर देम टू ईट स्पायसी फूड. ओके, आता इथं निगेशन आले, पहा नॉट आले. ओके, म्हणजे हे तर ऑप्शन बसणारच नाहीत. ठीक आहे, म्हणजे हे कुठला, हा आणि हा. मग राहतात 2 ऑप्शन आपल्याकडे. ओके, द फर्स्ट कुठला आहे पहा, दे कांट आणि दे शुडंट. ओके, हा काही सल्ला नाही. ओके, तर ते आता खाऊ शकणार नाहीत, म्हणून या ठिकाणी ऑप्शन तुमचं काय असणार आहे, दे कांट. दॅट विल बी द करेक्ट ऑप्शन. ओके, कम टू द नेक्स्ट. ओके, सो अशा पद्धतीनं तुमचा हा जो चॅप्टर आहे तो पूर्ण झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर प्लीज नवीन जर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.